लेणी सुद्धा आहे आणि गणपती बाप्पाचं मंदिर सुद्धा आहे। पप्पा माकडांना फुटाने खाऊ घालतात, पूर्ण डोंगराच्या मध्येच आहे। आम्ही आलेलो आहे ओझरच्या विघ्नहर गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्हाला आहे ना लाईनीत उभं राहून खूप वेळ झालेला। फायनली आमची अष्टविनायक दर्शन यात्रा कंप्लीट झालेली आहे। आम्ही घरून येताना भेळचं, मॅगीचं, खिचडीचं सर्व सामान घेऊन आलेलो। टास्क हे चूल पण शोधायची, काड्या पण शोधायच्या। खिचडीसाठी ना मी कांदा टमाटर कापून घेते। तर आता फायनली आमची खिचडी वगैरे तयार झालेली। तर आई आणि पप्पा आहे ना नुसते भांडतायत। गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। सो रात्रीला आहे ना आम्ही लेण्याद्री या ठिकाणी स्टे केला होता आणि इथला आहे ना रूम वगैरे खूप भारी होतं। म्हणजे आम्ही भक्त निवास मध्येच थांबलो होतो, फक्त VIP सेक्शन मध्ये थांबलो होतो ना, त्यामुळे आम्हाला रूम वगैरे खूप भारी भेटल्या होत्या। आणि आता सकाळ सकाळी ना आम्ही मस्तपैकी तयार झालेलो। मी पण ट्रेडिशनल ड्रेस वगैरे वेअर केलेला आहे, सर्वांचीच तयारी झालेली आहे। बॅग वगैरे आता गाडीत ठेवणं चालू आहे। आणि इकडे बघा ना हे लेण्याद्रीचा डोंगर आहे आणि तिथे ना लेणी सुद्धा आहे आणि गणपती बाप्पाचं मंदिर सुद्धा आहे, जे आपल्या अष्टविनायक मध्ये येतं ना त्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे। या लेणीमध्ये ना गिरिजात्मज या गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे म्हणतात। तर आपण आहे ना आता अवघ्या थोड्याच वेळात आहे ना मंदिरात जाणार आहे आणि आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहे, कारण की इतका सुंदर व्ह्यू आहे ना। रात्री सुद्धा ना तिथे लाईट वगैरे लावलेले होते, तर इतकं भारी दिसत होतं ना, धुक्क पडलेलं आहे थोडं थोडं आणि मस्त डोंगर वगैरे खूप भारी वाटतं। तर आता ऋषी आणि आई आहे ना गाडीमध्ये सर्व बॅग वगैरे सर्व नीट ऍडजस्टमेंट करून घेत आहे। यार आमच्या आहे ना बॅगच जास्त झालेलं आहे, हेच एक टेन्शन आहे आम्हाला प्रत्येक वेळेस। मध्ये पण जॅकेट वगैरे पडलेले आणि म्हणजे ना थंडी जास्त काही नाहीये, मीन्स आपल्या छत्रपती संभाजीनगरला जेवढी थंडी आहे ना त्याच्यापेक्षा पण मला असं वाटतं की इकडे कमी थंडी आहे। ठिकाणी आपल्या ऋषी सर आहे ना गाडीची तयारी करताय। चलो ना ऋषी सर, तुम्ही तुमचा मेकअप केला, माझ्या गाडीचा मेकअप नको का थोडासा? यस। तुला झोप वगैरे लागली का? झोप झाली तुझी पूर्ण? खूप मस्त झोप झाली। बरं झालं बाबा, तुझी झोप मेन आहे, आमची नाही झाली चालते, आम्ही गाडीत झोपू शकतो पण तू नाही झोपू शकत। झोपू शकतो मी गाडीत, गाडी बंद करून एका साईडला उभी करून। हा पण मग तरी पण नीट नाही होत ना रे तेवढी झोप। हा तुला गाडीतले भारी झोप लागते पण। हा पण तर दुसरं चालवून पाहिजे। तर भक्त निवास पासून आहे ना थोडंच अंतर आहे मंदिराचं आणि आता आहे ना आम्ही इथे आलेलो आहे। आता ऋषी एकदा गाडी पार्क करून घेतोय आणि आता इकडून आहे ना आम्हाला मंदिराकडे जायचंय। तर आज रविवार आहे ना त्यामुळे इथे खूप सारा क्राऊड आहे आणि आम्हाला इथे यायला आहे ना वेळ झाला होता ना, त्यामुळे पण खूप जास्त गर्दी वाढून गेलेली आहे। ऋषी तिथे लिहिलेलं आहे माकडांपासून सावध राहा, वरती माकडं पण आहे म्हणजे आहे ना। आता सोबतच दोन आणले तुमच्यासारखे, अजून काय भेटली? ते आम्हाला बघून अजून तुमच्या जवळ येतील, मग तुम्हाला आहे ना त्यांना घेऊन जावं लागेल। आणि मला बघ ना किती दम लागलाय, काहीच पायऱ्या चढले नाही तरी पण दम लागलाय। तर वरती लेणी सुद्धा आहे ना, तर इथे आहे ना तिकीट आहे, दर्शनासाठी पण तिकीट आहे। अडल्ट जे आहे ना 25 रुपीज तिकीट आहे आणि 15 वर्षाच्या खाली जे आहेत ना त्यांच्यासाठी तिकीट नाहीये। आता ऋषीने तिकीट वगैरे काढलेले आहे आणि आता आम्ही चालले वरती। बापरे, चालता चालता ना पायाला असे गोळे आलेले, मी नॉन स्टॉप असे फास्ट आले। ऋषी मध्ये एवढी एनर्जी आहे बापरे। ऋषी तुला गाडी पण चालवायची अजून काय? हळूहळू चढ। हे दोन माकडं थकले वाटतं, इथे येऊन बसून राहिले। तुमची वाट बघते। हो का? थकले नाही म्हणजे तुम्ही अजून? मम्मी माझ्या पायामध्ये तर पूर्ण गोळे आले, ते तर लय खाली असेल। बसून घे, पाणी पाहिजे आता प्यायला वरती फक्त। आपण तर पाणी पण नाही, मला काय वाटलं काय थोडस पायरे दिसतंय। तू लहानपणी आलेली ना पण। हा तेव्हा काही वाटलं नव्हतं ना, आता कळतंय लय उंच आहे। नजारा किती भारी पण, वाव। ते रील्स वर नाही का मेंटल हेल्थ सुधारणे डोंगर पे आई, डोंगर पे आई थी नहीं कहा पे डोंगर पे आई थी, गुलाबी हिंदी। मेंटल हेल्थ सुधारने पहाड़ों पे आई थी, पहाड़ों पे रात कर पता चला मुझे मेंटल हेल्थ की नहीं फिजिकल हेल्थ की जरूरत है। बस झालं 5 मारून। हा असंच म्हणणार तो, म्हणून मी त्याचा डायलॉग मिस मारला। तू कधीच माझ्या जोकवर हसत नाही कधीच। तर पप्पांनी ना माकडांना खायला फुटाने आणले होते, त्यांना म्हणलं आमच्यासारख्या गरीब माकडांना द्या, ते आता आम्हालाच गरज आहे त्याची। पप्पा माकडांना फुटाने खाऊ घालताय, बघा ना ते किती भारी खाताय। मस्त वेचून वेचून खाऊ लागलं ते। फायनली आता आम्ही ना मंदिरात पोहोचलेलो आहे। आता एकदा ना दर्शन घेऊन घेतो, इतकं सुंदर मंदिर आहे ना हे, बघा ना
पूर्ण डोंगराच्या मध्येच आहे. लेणीच्या मधून यावं लागतं आणि मधून येऊन इथं मंदिर आहे. वाव, कसलं सुंदर नजारा आहे ना. आणि हे मंदिर आहे ना पूर्ण दगडामध्ये कोरून बनवलेलं आहे. बघा ना, पूर्ण असं डोंगर होतं आणि डोंगर मधून कोरून हे मंदिर बनवलेलं आहे. आमचं इथे ना खूप छान असं दर्शन झालं आणि ते पुजारी ना ओळखीचे होते, त्यांनी ना नारळ आणि फुल पण दिलंय. मंदिर इतकं सुंदर आहे ना, मध्ये जाऊन आहे ना इतकं भारी वाटतं, इतकं थंड थंड वाटतं ना, एकदम मस्त आणि शांत वाटतं एकदम. ते माकड बघा ना किती छान पाणी पिते बॉटल मधून. हे वा, बॉटल लगे ओपन करून पाणी पितोय तो. जाताना आहे ना खूप दम लागतो, पण येताना आहे ना मस्त मज्जा येते. काहीच दम बिम काहीच लागत नाही. उलट आहे ना ब्रेक लागत नाही आमच्या गाडीचा. उड्या मारत चल अशा. नको, माझी चप्पल आहे ना पहिले स्लिप होते. मी एकदम अद्धर अद्धर चालू लागली. अद्धर अद्धर भेटलं. आमच्या काय झालं, माईकचे ना ते मॅग्नेटच पडून गेलं. आता फायनल भेटलं. तर आता आम्ही आलेलो आहे ओझरच्या विघ्नहर गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. आणि या साईडला आहे ना मंदिर वगैरे, इकडे पार्किंग साठी फुल सोय. इकडे मंदिर आहे आणि त्याच्या साईडला कुकडी नदी आहे. तर हे मंदिर पण आहे ना खूपच सुंदर होतं आणि इथलं पण दर्शन खूप छान झालं. आमचं दर्शन वगैरे एकदम मस्त झाले. पण आता आहे ना खूप जास्त भूक लागलेली आहे. पण महाप्रसादाचा टाइम आहे ना 10:30 वाजता सुरू होणार आहे. तर तिकडे बघा, तिकडे ना महाप्रसाद भेटणार आहे. हे बघ, हे मस्त पैकी चिंच घेतली ते खायला, वाटाणे घेतले. आणि हे बघ, हे तू लहानपणी खाल्लंय की नाही मला नाही माहिती, पण असं वाव, हे लय भारी लागतं. हे लय भारी लागतं. वाव, हे वापस कर, हेच म्हणत होते मग मी. हे लहानपणी भेटायचं आमच्या. लय भारी लागतं ते. आता आम्ही ना या नदीच्या साईडला बसलेलो आणि इतकं छान वाटतंय ना इथे, एकदम शांत मस्त वाटतंय. पाणी पण एकदम शांत आहे, असं वाहतं पाणी नाहीये. तर आता आम्ही महाप्रसादाची कुपन वगैरे काढलेले आणि आता आम्ही चाललोय जेवण करायला. खूप जास्त भूक लागलेली आहे आणि आम्हीच आहे ना फर्स्ट आहे. हो ना, कोणीच नाही आपल्या पहिले. आमच्यापेक्षा भुकेलं कोणीच नाही, कारण की आम्ही सकाळपासून आहे ना काहीच खाल्लेलं नाहीये. तर आम्ही इथे येऊन आहे ना आम्हाला इतका वेळ झालेला आणि आम्हाला इतकी भूक लागलेली आहे. किती वाजले रे आता? 11 वाजले. पण आहे ना ते नुसतं ताटच आणताय आणि ते ठेवताय, त्याच्यामुळे आई नुसते हसू लागल्या. किती वेळचे ताटच आणताय म्हणे. नाही लागली? नाही, मला लय भूक लागली. मी नुसती भाजी पण खाऊ शकते, जे तयार आहे त्या द्या म्हणलं. हा, लवकर द्या म्हणलं, लवकर. आता आई चाललंय त्यांना लवकर द्या सांगायला. राहिला असं ना. तर आता जेवण करून आहे ना एकदम भारी वाटलं आहे ना. सर्वांनाच आहे ना इतकी भूक लागलेली होती आणि मस्त पोट भर जेवण झालेलं. टेस्ट पण इतकी छान होती ना जेवणाची, खूप भारी होती. आता दर्शन वगैरे पण झालेले, जेवण पण झालेले. तर आता आम्ही इथून आहे ना डायरेक्ट जाणार आहे महागणपतीचं दर्शन घ्यायला रांजणगावला. तर आमच्या गाडीतलं सीएनजी ना संपतच आलेलं होतं, पण तेवढ्यातच आम्हाला एक सीएनजीचा पंप दिसला. सो म्हटलं चला आपण एकदा सीएनजी टाकून घेऊयात मग जाऊयात. ऍक्च्युली आम्हाला आहे ना राईट साईडला जायचं होतं, पण थोडंच दूर आहे ना लेफ्ट साईडला सीएनजीचा पंप होता, म्हणून मग आम्ही इकडे आलो. मग आता सीएनजी टाकूयात, मग परत राईटला जाऊयात. ऋषी ना मला जबरदस्ती सांगायला लावतोय की ऋषीला हँडसम दिसतोय असं ब्लॉग मध्ये सांग. नाही दिसत का? खरंच दिसतोय. ब्लॅक शर्ट मध्ये, ब्लॅक टी शर्ट मध्ये लय भारी दिसतो तू. जॉ लाईन असली भारी दिसते ना तुझी. फुगला फुगला फुगला. आहा आहा, इकडे बघ, इकडे इकडे बघ अशी. वाव, हे बघ, हे बघ, ही जॉ लाईन कसली भारी दिसते. आणि लिप्स पण असे पिंक पिंक आहे ना, एकदम मस्त स्मूथ आहे असे. पोरगीच आहे तू, पोरगी बनायला पाहिजे असता तू, है ना. लय सुंदर दिसला असता. पुढच्या जन्मात फिक्स आहे. तर आता आम्ही आलेलो आहे महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी रांजणगावला. आणि इथे ना भरपूर गर्दी आहे, कारण की आज आहे ना रविवार आहे, त्यामुळे खूप गर्दी आहे. आणि आम्हाला आहे ना लाईनीत उभं राहून खूप वेळ झालेला आहे. किती वाजता आलेलो आपण इथे? आपण आता 20 मिनिटं आले. 20 मिनिटं आले. आमचं ना प्रत्येक ठिकाणी ना एकदम फास्ट दर्शन झालं, पण इथे ना खूप वेळ लागतोय. अजून पण खूप लाईन आहे आणि खाली पण आहे ना असं असं फिरायचं. हो, असं असं फिरायचं म्हणजे असं हे जे फिरतात ना मंडप खाली. आणि हर्षदला भारी आहे. हर्षद ना याच्यातून पण घुसतोय. हे नाही येते माग येते, हे बघ, हे हिच्यातून घुसतोय मस्त. मी त्याला म्हटलं जा आणि तिथे बसून राहा तोपर्यंत. जा. सगळे लहान लेकरं मध्ये गेले, सगळे मस्त खेळताय. भुलभुलैया टाइप खेळायला लागले सगळे.
तू पण जाऊ शकते याच्याकडे. हा पण मी जर अडकले ना तर माझा पचकळेल म्हणून जात नाही मी. नाही अडकणार, मी पण जाऊ शकतो. तू नाही जाऊ शकणार, तुझं तोंड बघ किती मोठं आहे, तुझा मेंदू खूप मोठा आहे, तोच जाणार नाही तिथून. मेंदू पहिले टाकतो 2 भागात. आम्ही रांजणगावला महागणपतीचं दर्शन घेतलं आणि तिथून डायरेक्ट आलो मोरगावला मयुरेश्वरचं दर्शन घेण्यासाठी. कारण असं म्हणतात की अष्टविनायकचे सर्व गणपती केल्यावर आपल्याला जिथून स्टार्टिंग केलेली आपण गणपतीचं दर्शन करायची तिथे परत यावं लागते ना. मयुरेश्वरच्या मोरगाव पासून स्टार्टिंग केली होती ना, म्हणून आम्ही इथे ना परत दर्शन करायला आलेलो आहे. आणि इथं बघा ना घरामध्ये झाड उगलंय, वरच्या वरतीच भिंतीलाच उगलंय, ते पूर्ण घराला झाड आहे, तिकडून पण आहे इकडं पण उगलेले, त्यांच्या मुळा बघा ना अशा बाहेर आलेल्या आहे. तर त्या दिवशी ना आम्ही 10 वाजताच मंदिरात आलो होतो, पण आता आहे ना आम्हाला 5 वाजले. म्हणजे आमचं त्या दिवशी सकाळी दर्शन झालं आणि आज संध्याकाळी दर्शन होतंय. फायनली आमची अष्टविनायक दर्शन यात्रा कम्प्लीट झालेली आहे आणि सर्व दर्शन आहे ना आमचे खूप छान झालेले. सो खूप भारी वाटतंय, मीन्स एकदम मस्त. आपलं असं मनात आलं की आता अष्टविनायक यात्रा करायची आणि ती कम्प्लीट झाली ना, त्यामुळे एकदम भारी वाटतंय है ना. खूप लवकर झाले ना सगळे गणपतीचं दर्शन. सगळ्या ऑडियन्सला पण खूप छान पद्धतीने माहिती वगैरे भेटली माझ्या ब्लॉग मध्ये आणि इंटरेस्टिंग झाले होते ना ब्लॉग माझे. आणि आता चॅनलला सबस्क्राईब पण करा दोघांच्या. माझ्या म्हण ना, माझ्या दर्शन वगैरे सर्व कम्प्लीट झालेले आहे. सो आता आम्ही ना आमच्या घरी जाणार आहे. आणि मेन म्हणजे सर्व दर्शन एकदम छान झाले, शांततेत झाले, सर्व गणपती बाप्पा बघता आले, सर्व मंदिरांच्या जवळचा जो निसर्ग होता, जसं वातावरण होतं त्याचा आनंद घेता आला. त्यामुळे आम्हाला ना एकदम भारी वाटतं आणि प्रत्येक मंदिरात जाऊन आहे ना असं छान प्रसन्न वाटतं, इतकं शांत वाटतं ना, एकदम भारी. असं तिथे ना असं बसावं वाटतं खूप वेळ. आमचं शेड्यूल आहे ना पूर्ण फिक्स होतं, इथून तिथं जायचं तिथून तिथं जायचं. सो आम्ही जास्त वेळ नाही थांबलो, पण जेवढा पण वेळ थांबलो ना तेवढं खूप शांत आणि खूप भारी वाटलं. मी घरून येताना भेळचं, मॅगीचं, खिचडीचं सर्व सामान घेऊन आलेलो, पण आम्ही काहीच केलं नाही. काल तरी आम्ही ना भेळ केली होती थोडीफार रूमवर, पण मॅगी किंवा मग खिचडी वगैरे काहीच बनवणं नव्हती झाली. म्हणून मग म्हटलं चला आता थोडी भूक पण लागलेली आहे, तर आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे मस्तपैकी. आणि आता इथे ना आम्ही मॅगी बनवणार आहे. टास्क हे की आम्हाला चूल पण शोधायची आहे, काड्या पण शोधायच्या आहे, सर्व शोधायचं आहे आणि मग बनवायची आहे. तर पहिले आम्ही ठरवलं होतं मॅगी करायचं, पण मॅगीचा प्लॅन आहे ना कॅन्सल झालेला आहे. तर आता आम्ही ना खिचडी बनवतोय. खिचडीसाठी ना मी कांदा टमाटर कापून घेते, बटाटा पण आहे आमच्याकडे, बटाटा कोथिंबीर पण कापून घेणार आहे, मस्त पैकी सर्व टाकू आणि मस्त खिचडी बनवू. तर आता तिकडे ना खिचडी होते, मी एकदा ना खिचडीला फोडणी वगैरे टाकून दिली. इकडे ना ऋषीला भेळ खायची होती म्हणून मी भेळ बनवते. आणि आमच्याकडे ना कापायसाठी काहीच नाही, मीन्स ज्याच्यावर आपण कापू शकतो ना तेच नाही, त्याच्यामुळे मी प्लेट ठेवली, प्लेट उलटी केली आणि तिच्यावर कापते. आता दादाचं चालू विश्राम, सावधान विश्राम. दादाला विश्रामच करू देऊ, कारण की दादाला अजून खूप गाडी चालवायची आहे. पण दादा कुठे आराम करतोय, नुसता फोन बघतोय, रील्स. ऋषी फोन ठेव ना, आराम कर जरा. तुला आवडतं नाही असं मस्त शेतात बनवायचं, आपलं आपलं खायचं वगैरे, तर एन्जॉय कर ना आता बनवतोय तर. ऍडव्हेंचर. हा ऍडव्हेंचर. हा, पण तो काहीच एन्जॉय करत नाही, मिक्स पण नाही होते, त्याचा फोन बघतोय नुसता. पहिल्यांदा करतो ना आपण असं काही. यस. ऋषी ए ऋषी दादा पाणी दे बरं मम्मीला, हे बघ इथे बॉटल आहे ती नेऊन दे. तर आता फायनली आमची खिचडी वगैरे तयार झालेली आहे आणि आता आहे ना आई सर्वांना वाढून देत आहे. आता आम्ही पोटभर खिचडी खाणार आहे, मस्त मन भरून. एक तर खिचडी सर्वात जास्त फेवरेट आहे आमची, आणि ते पण असं बाहेर बनवलेली खिचडी म्हटल्यावर ना एकदम पोटभर. हा शोधलं ना काही ना काही, सांगितलं होतं तुम्हाला तूप घेऊन घ्यायचं ना आपण. तेल पण चालतं घेतलं तर खिचडीवर मस्त लागतं. याच्यात आहे का? हा तेल जास्तच टाकलेलं, नको घेऊ आता. लय भारी झाली खिचडी, लय भारी झालेली, पटकन द्या मला. पण सगळ्यात जास्त क्रेडिट आहे लाईटला, किती उजेड दिला बघ. हा लाईट नसते ना तर लय प्रॉब्लेम झाले असते. आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे आमच्या घरी जाण्यासाठी. तर चला, कोणाचं काय राहिलंय? माझं फक्त साईड बॅग मध्ये एकदा पॉकेट आहे का चेक कर हर्षद, पॉकेट आणि माईक. पॉकेट पण आहे ना, पप्पाचा पण असत कुठं तरी. माझी ओढ नाही का गुतून घेतली तू? असंच तू सीटावर बसत होती, म्हटलं तोपर्यंत काय करू मग. रायन पप्पा आहे ना नुसते भांडताय बिलकुल. सगळ्या प्रवासात ठेवलं ते तिथं काऊन ठेवलं, ते कुठे गेलं? कॉम्प्रोमाइज करत नाही असं. अरे कॉम्प्रोमाइज नाही, ऍडजस्ट असतं ते. थोडं आता ठेव, ते तिथं ठेव प्रसादाचं वर. आणि ना पूर्ण शीट गुंतून टाकलं पाहिजे. अंगावर घ्या ना ते ब्लँकेट अंगावर घ्या, म्हणजे तुम्हाला थंडी पण नाही वाजणार. आता पडलं तर मग नाही त्या कोपऱ्यात पडलं परत बमलायचं मम्मीच्या नावाने.
त्या बाय का ते ना असं- मी असं घडी रचून मस्त ब्लँकेट ते सगळं व्यवस्थित गड्या नाही ते उचकून हर्षद बरं राहतो गड्या माग. नाही पण मी माग होते ना ये म्हणे पुढं मला जायचं म्हणे माग मॅडम मला कपडा द्या, मला किती थोडासा भांडण काच आहे ना आहे. मधून पुसून घ्यायचं आहे. मी मधून भांडण. दुपारी झोपून- हा धर. याच्या चांगल्या गाड्या गिड्या घालून ठेवा. घडीच घालेली होती तुम्ही अरे बास रे किती बस झालं बस. गाणे लावतो, रोमॅन्टिक गाणे लावतो आता आम्ही. नाही ना ठीक आहे, ओटे तरी लाव. पप्पा लईच किरकिर करता लागे अगं माय, घडलं झालं का बाई आता? तर आता आलोय घरी आणि घरी येऊन आहे ना आम्ही सर्वात आधी फ्रेश वगैरे झालो, बॅग वगैरे गाडीतून काढल्या, आता डायरेक्ट झोपून राहणार आहे. सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. I'm falling fast, sitting here praying that this night's gonna last. You got it all on tap.